तर या वारकऱ्यांच्या भाविकांच्या भावना आहेत। कोणी वारी करत आलंय तर कोणी आज पंढरपुरात दर्शनासाठी थेट आलंय। अवघा रंग एक झाला असं म्हणत सगळेजण एकत्रपणे विठुरायाच्या दर्शनासाठी कुणी रांगेमध्ये उभंय चरण स्पर्शासाठी, तर कुणी मुखदर्शनाच्या रांगेत, तर कुणी कळसाचं दर्शन घेऊन माघारी जात आहेत। मात्र जे कोणी वारी करून आलेत ती पंढरीची वारी करी वारकरी, उन्हा पावसाची चिंता कोण करी असं म्हणतच आलेत। कारण मजल दर मजल करत अनेक घाट सर करत पार करत पंढरपुरापर्यंत संत ज्ञानेश्वर माऊलींची, संत तुकाराम महाराजांची आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातनं संतांच्या पालख्या या पंढरपुरामध्ये दाखल झाल्यात। आणि आज अखेर हा आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस आणि त्यानिमित्तानं पंढरपुरात विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या दर्शनासाठी आता सर्वच जण आतुर झालेत। TV9 मराठीच्या प्रेक्षकांना सुद्धा घर बसल्या विठ्ठलाची ही शासकीय महापूजा बघायला मिळणार आहे। यंदा मराठवाड्यावर जे ते निसर्गाने अवकृपा दाखवली, पावसाचा खंड दिलाय, अनेक ठिकाणी जे ते पिकं मान टाकताना पाहायला मिळतात। या देखील संकटातनं उभं राहण्याची ताकद बळीराजाला विठुर माऊलीनं द्यावी ही देखील आमची विठुरायाकडे प्रार्थना होती। आणि भविष्यामध्ये असं कुठचंच संकट, नैसर्गिक आपत्ती असू दे किंवा त्याच्या आयुष्यामध्ये कुठचंच दुःख देणारं संकट येऊ नये हीच आमची भावना आहे। कर्जमाफीची काल पहिली यादी झाली, मात्र अनेक शेतकऱ्यांचे नावं आले नाहीत, त्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतित आहेत कर्जमाफ होईल की नाही। नाही, त्याच्यामध्ये जे कोण पात्र असतील ते सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्याच्यामध्ये काही जर त्रुटी राहिल्या असतील त्या देखील सरकारमुळे आम्ही दूर करू। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत मंत्री उदय सामंत होते, ज्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विठ्ठल रुक्माईची पूजा केली आणि बळीराजासाठी साखर सुद्धा घातली। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। चलो। छत्रपती संभाजीनगरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि महापूजा मंत्री उदय सामंत तसंच भुमरे यांच्या हस्ते पार पडली आहे। प्रति पंढरपूर छत्रपती संभाजीनगरातलं आणि तिथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली, त्यावेळी ही दृश्य। पुन्हा आपण जाऊयात पंढरपुरातली ही दृश्य, भक्तांचा मेळा पंढरपुरात आणि आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेले हे भाविक। माऊली कुठून आलेले आहात, काय भावना आहे तुमच्या, काय सांगाल? ॲक्च्युली मी पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील शेटपळावेली या गावावरून आलेलो आहे आणि या विठ्ठलाच्या वारी